अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सूर्या उर्दू प्राइमरी स्कूल नागार्जुन नगर नांदेड़। प्यारे बच्चों, ऑनलाइन एजुकेशन में आज हम आपका इस्तकबाल करते हैं। आज हम जमात हफ्तुम मजमून मराठी में सबक नंबर 7 आजारी पढ़ण्याचा प्रयोग, इस सबक के सवालात के जवाब देखेंगे। प्रश्न पहिला, केव्हा ते लिहा। पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले। उत्तर, घरातील मंडळी कायम आजारी पडत असे आणि ते औषध म्हणून चांगले पदार्थ खात असत, तेव्हा पाठातील मुलाला घरच्यांच्या दुःखात सहभागी व्हावे असे वाटू लागले। प्रश्न आ, मुलाने डॉक्टराकडून औषध आणायचेच असे ठरवले। उत्तर, घरची मंडळी इतक्या वेळेस आजारी पडत होती की मुलाच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते आणि मजा घेता येत नव्हती, तेव्हा त्याने डॉक्टराकडून औषध आणायचेच असे ठरवले। ई, मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले। उत्तर, डॉक्टरांनी मुलाला तपासले, इकडे तिकडे पालथे वळायला सांगितले, गळ्यातील नळी छातीवर लावली, जीभ बघितली, तेव्हा मुलाला धन्य धन्य झाल्यासारखे वाटले। ई, डॉक्टरांचे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली। उत्तर, हे बघ, तुला काही झालं नाही, तुझी तब्येत ठणठणीत आहे, तेव्हा औषध काही नाही, पड जा घरी। डॉक्टरांचे हे बोलणे ऐकून मुलाची निराशा झाली। प्रश्न दुसरा, आकृत्या पूर्ण करा। मुलाच्या मते मोठी दुखणी, टायफॉइड, क्षय, निमोनिया, छोटी दुखणी, थंडी, ताप, पडसे, खोकले। प्रश्न आ, मुलाच्या घरातील आजारी व्यक्तीची औषधे: शिरा, संत्री, मोसंबी, बेदाना, पेढे, सफरचंद, खडीसाखर। प्रश्न तिसरा, खालील तक्ता पूर्ण करा। आपण आजारी असताना काय, आपण आजारी नसताना काय करू शकत नाही आणि काय करू शकतो हे लिहा। खेळ खेळायला मिळणार नाही, करू शकत नाही ते बघा। खेळ खेळायला मिळणार नाही, शाळेत जाऊ शकणार नाही, अभ्यास करू शकणार नाही। करू शकतो, आपण खेळ खेळू शकतो, आपण शाळेत जाऊ शकतो, फिरायला बाहेर जाऊ शकतो। प्रश्न चौथा, तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला मदत म्हणून तुम्ही काय कराल ते लिहा। उत्तर, घरातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास तिला सर्वात पहिले दवाखान्यात घेऊन जाऊ, डॉक्टरकडून औषध घेऊन येऊ, त्या व्यक्तीची व्यवस्थित काळजी घेऊ, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जेवण देऊ, जसे की हलके पदार्थ, भात, खिचडी, डाळ। वेळेवर औषध देऊ, आजारी व्यक्तीची पूर्ण ठीक होईपर्यंत विशेष काळजी घेऊ, त्याचे गप्पा मारून मन परिवर्तन करू। प्रश्न अ, खालील शब्दांना मराठी भाषेतील पर्यायी शब्द लिहा। डॉक्टर, वैद्य, ऑपरेशन, शासकीय, मेडिसिन, औषध, पेशंट, रोगी, गुलगुलीत, बिछाना। याप्रमाणे खाली दिलेल्या चौकोनातील शब्दांच्या जोड्या जुळवा। शब्दांच्या जोड्या जुळवा: टवटवीत, चमचमीत, ठणठणीत, बटबटीत, मिळमिळीत, गुळगुळीत। जेवण, डोळे, दगड, भाजी, आरोग्य, फूल। टवटवीत फूल, बटबटीत डोळे, चमचमीत भाजी, मिळमिळीत जेवण, ठनठनीत आरोग्य, गुड़गुड़ित दगड़। हफ्तुम जमात के प्यारे तलबा तालिबात, आज आपने इस सबक के सवालात के जवाब देखे हैं। आप अपनी सवाल जवाब की जो नोटबुक बनाए हैं उस नोटबुक में सबक के सवालात के जवाब लिखिए। हमारी इस वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक कीजिए, शेयर कीजिए और हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए। हम फिर मिलेंगे। अल्लाह हाफिज़।